श्री स्वामी समर्थ। आता आपण श्री सत्यनारायण कथा वाचणार आहोत। तर आपण सत्यनारायणाची पूजा कथा वाचणार आहोत। तर आपण चालू करूया। श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो जगन्नाथा तुझे चरणी ठेवणी माता। श्री सत्यनारायणाची कथा। श्री स्वामी समर्थ। तर इथे आपण सत्यनारायणाची पूजा कशा प्रकारे मांडायची ते पाहून घेऊया। तर आपण इथे प्रथम तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथा संगानी। आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करून घ्यायचंय, त्यांना हळदी स्वामी माझा तू आणि आसन द्यायचे। इथे आपण कलश निरंजन भरून घेतलेला, त्यानंतर तांब्यावरती तिन्ही लोक आता नमो श्री संत संजन आंब्याची पानं ठेवलेली आहेत। त्यानंतर दुर्वा अक्षदा हळदी कुंकू तुळशीपत्र ठेवलेलं आहे, 1 रुपया टाकलेला आहे, सुपारी टाकलेली आहे। त्यानंतर आपण कलशावरती असं तामणात तांदूळ ठेवून द्यायचे। त्यानंतर आपण बाळकृष्णांना पंचोपचारे पूजा करायची आहे। त्या पहिल्यांदा पाण्याचं स्नान घालायचं आहे, त्यानंतर पंचामृताचं स्नान घालायचं, पाण्याने स्नान घालायचं। त्यानंतर बाळकृष्णाला आपण इथे विराजमान करायचं आहे। पापांचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश त्यानंतर बाजूला आपण आंब्याची डहाळी ठेवायची आहे चौरंगाच्या बाजूला। त्यानंतर आता इथे गणपती पूजन, त्यानंतर कुलदेवतेच्या पूजनासाठी गुरुदेवतेच्या पूजनासाठी 2 विड्याची पानं आणि इथे 1 रुपया असं ठेवून द्यायचंय। आता आपण ही सुपारी गणपती म्हणून सुपारी घेतो, तर गणपतीची म्हणून आपण इथे पूजा करायची। गणपती प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पाण्याने स्नान घालून आपण इथे गणपती बाप्पांना आसन द्यायचंय, विराजमान करायचंय। त्यानंतर कुलदेवतेची आणि वरुदेवतेची पूजा। प्रथम आपण कलशाची पूजा करून घेतोय। कलशाच्या पूजेला हळदी कुंकू व्हायचंय, फुल व्हायचंय, धूपदीप व्हायचं, दाखवायचं आहे। आणि त्यानंतर आपण आता गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत। धूपदीपानंद व्हायचं आहे। आता इथे गणपती सुपारी घेतलेली आहे, त्याला चंदन लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचंय, मनोरथा पूर्ण करील सन्मुखे सेवधून भूदेवास सांगत असे आपण खंड दाटून या समर्पयामी असं म्हणत पुष्प सत्यनारायण वाच मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष आलो निरंजन मीच नैवेद्य दाखवायचा असतो आपण। खडी साखरेचा किंवा साखरेचा भक्तिभावे करून तारक होत सर्वांची तू माते शरणे सर्व भावे मज द्याई सगळे सर्व ठाईचे ठाई गाय पावतिले असे बोलून तत्काळ रूप आपुले अत्यंत दावित झाला वेळाळ लागून आपण कुलदेवतेची आणि वरुदेवतेची अशाच प्रकारे पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर बाळकृष्णाची पूजा पाहता झाला पितांबरणी वनमाळा जारून निवेदन सावळा ते वेळा मस्त ठेवले ते चरणी सदानंद वाचे धूपदीप दाखवल्यानंतर मोक्षदानी बाळकृष्णांना माझे मनात नानी तुझे माया पाया लागून शरण जाणी असे पारिजातकाचीच मिळाली होती। त्यानंतर तुळशीपत्र व्हायचंय बाळकृष्णांना, महत्वाचं म्हणजे बाळकृष्णांना तुळशीपत्र शिऱ्याचा नैवेद्य, गोड शिऱ्याचा नैवेद्य। सत्यनारायण रूप विश्व हेचे स्वरूप तुझी सर्वांची तुळशीपत्राने नैवेद्य दाखवायचं आहे। पाहुणे पाहिले मज दिनात उतरले नारायण सर्वेशा मी न जाणे कोण प्रकार केला माझ्या अंगीकार येते अनादिश्वर मी दरिद्रे करून व्यापुलो आहे परिपूर्ण। आता मी तुझे विधान संपूर्ण सांगेन। सगळीकडे दिवे लावलेले आहेत, कारण त्रिपुरारी पौर्णिमा पण आहे आणि आपली सत्यनारायण त्रिपुरारी आपण वाती पण इथे हवन करणार आहोत, ते पण आपण पाहणार आहोत। तर इथे आपली पूर्ण पूजा संपन्न झाली। मी अध्याय 1 ते 5 अशा वाद्य वाचलेले। त्यानंतर अशा प्रकारे छान अशी आपली इथे सत्यनारायणाची पूजा झाली। आरती वगैरे आपण करून घेतली, धूपदीप दाखवलं आणि छान अशी आपली इथे पूजा झालेली आहे। त्यानंतर आता आपण हवन, त्रिपुरारी वातींचं हवन कसं करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता, कारण तो पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे ह्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे सत्यनारायणांची पूजा आपली इथे संपन्न झालेली आहे छान अशी।
सत्यनारायणचं. आता इथे आपण हवनासाठी आपण इथे एक कुंड घेतलेला आहे तांब्याचा आणि खाली पाट वगैरे ठेवून त्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. तांदळावरती हळदी कुंकूचं हे करायचं आहे, हळदी कुंकू द्यायचं आहे आणि फुलं व्हायची आहेत आणि होम हवन कुंड जे आहे त्याची पूजा प्रथम आपण करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, पुष्प, साखर वगैरे नैवेद्य दाखवून आपण आता ही त्रिपुरारी वाती घेतलेली आहे. त्रिपुरारी 750 वातीची एक वात म्हणजे त्रिपुरारी वात. तर अशा प्रकारे आपण त्रिपुरारी वात घेतलेली आहे, ते आता प्रज्वलन करायचे आहे आणि ह्याच्यावरती आपण प्रथम गणपती अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर गणपतीचा स्वाहा करायचा आहे 11 वेळा. ओम महागणपतीचं ते नमः स्वाहा असं म्हणत 11 वेळा हे करायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थ चंदन समर्पयामि महागणाधिपते समर्पयामि श्री महागणाधिपते अक्षदं समर्पयामि श्री महागणाधिपते पुष्पं समर्पयामि श्री महागणाधिपते समर्पयामि समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि तर इथे आपलं हवन युक्त सेवा झालेली आहे. आता हा अग्नी शांत होऊन द्यायचा आहे आणि आपण आता सर्व देवतांची पूजा करायचं आहे. सर्वांना नैवेद्य दाखवायचा आहे, पंचामृताचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण. तर मी इथे पंचामृताचा नैवेद्य दाखवला, शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आपण इथे पाहू शकता नैवेद्य शिऱ्याचा दाखवलेला आहे, पंचामृताचा सुद्धा दाखवलेला आहे हवन झाल्यावरती. आणि शेवटी थोडंसं पंचामृत अग्नीमध्ये टाकायचं शांत होण्यासाठी अग्नी. तर इथे आपण पंचामृत नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर इथे आपली सर्व पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आपण तुळशी मातेचा सुद्धा विवाह असतो. आज शेवटचा दिवस आहे, तर तुळशी मातेचा सुद्धा इथे आपण लग्न मस्त असं वाजत गाजत पार पाडलेलं आहे. तर इथे त्रिपुरारी पौर्णिमाचं आपलं पूर्ण व्रत संपन्न झालेलं आहे आणि इथे आपली पूजा संपन्न झालेली आहे.
आरती वगैरे करून घेतलेली आहे. तर छान अशी पूजा आपली इथे संपन्न झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. गणपते नमः स्वाहा. नक्कीच सबस्क्राईब करा. ओम गणपते नमः स्वाहा. तोपर्यंत ओम गणपते नमः स्वाहा. ओम गणपते नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ 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 नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनां मृत्युमुक्षमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनां मृत्युमुक्षमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनां मृत्युमुक्षमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनां मृत्युमुक्षमामृतात् नमः स्वाहा. ओम त्रिपुरांतकाराय 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 नमः स्वाहा. ओम श्री 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 त्रिपुरांतकाराय नमः स्वाहा. तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. नैवेद्य समर्पयामि. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. नैवेद्य समर्पयामि. इथे आपली सत्यनारायणाची कथा 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत वाचून. आता आपण आरती करून घेणार आहोत. इथे आपण आता ठेवून देऊया आणि आता आपण सत्यनारायणाची आरती करून घेणार आहोत. इथे आपली सत्यनारायणाची कथा 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत वाचून. आता आपण आरती करून घेणार आहोत. इथे आपण आता ठेवून देऊया आणि आता आपण सत्यनारायणाची आरती करून घेणार आहोत.
सावधान